स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती आणि पोलीस भरतीचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल आतापर्यंत तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर पोलीस भरती संदर्भातले सर्व परिपत्रक, लेटेस्ट प्रेस नोट, लेटेस्ट सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। तसेच 2024च्या सरळ सेवेच्या जाहिराती आणि 2024मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। आतापर्यंतच्या लेटेस्ट नियुक्त्या, लेटेस्ट पुरस्कार, सर्व घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे आणि टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जॉईन करा, फायदा होईल तुम्हाला लेखी परीक्षेसाठी। तर पाहूया पोलीस भरती संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट। या ठिकाणी पहा, राज्यभरामध्ये 17,000 प्लस पदांसाठी मेगा पोलीस भरती सुरू झालेली आहे आणि या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला देखील सुरुवात झालेली आहे। परंतु प्रत्यक्ष मैदानी चाचणी घेताना विद्यार्थ्यांना आणि पोलीस प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। याचं कारण म्हणजे सध्या पावसाळा हा ऋतू आहे आणि हा ऋतू असल्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेताना पावसामुळे मैदानावर चिखल साचत आहे, पाणी साचत आहे आणि यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना ज्या आहेत त्या अडचणी येत आहेत। आणि एवढं सगळं सुरू असताना पोलीस भरतीसाठी राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत। आंदोलनाचा विषय आहे वयवाढी संदर्भातली विद्यार्थ्यांची मागणी आहे। उशिरा पोलीस भरती काढल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि अगदी 2-4 महिन्यांचा गॅपने किंवा अगदी 2-4 दिवसांच्या फरकाने काही उमेदवारांचं वय संपलेलं आहे। अशा उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी होता येत नाही। कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। भरती प्रक्रिया न निघाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं वय संपलेलं आहे आणि अशा विद्यार्थ्यांना, अशा उमेदवारांना संधी मिळणं गरजेचं आहे। राज्यभरामध्ये पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत आणि काही ठिकाणची मैदानी चाचणी जी आहे ती पावसामुळे थांबवण्यात आलेली आहे। काही ठिकाणी ज्या दिवशी मैदानी चाचणी होणार नाही त्या दिवशीची मैदानी चाचणी ठराविक दिनांका दिवशी घेण्यात येणार आहे। पोलीस भरतीसाठी वकील, उच्च शिक्षित उमेदवारांनी अप्लाय केलेले आहे। डॉक्टर, वकील देखील उमेदवारांनी अप्लाय केलेले आहेत, कारण खूप दिवसानंतर राज्यामध्ये भरती सुरू झालेली आहे आणि या भरतीसाठी उच्च शिक्षितांचं मोठ्या प्रमाणात अर्ज जे आहेत ते आलेले आहेत। हा पोलीस भरतीमध्ये 40% जास्त अर्ज जे आहेत ते उच्च शिक्षितांचे आहेत। त्यामध्ये डॉक्टर, वकील, LLB केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे। एकूण जागा आहेत 17,471 आणि अर्जांची संख्या आहे 17,76,256 उमेदवारांचे अर्ज आहेत। कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत याची देखील सविस्तर माहिती टेलिग्रामला अवेलेबल आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयवाढी संदर्भातला नवीन शासन निर्णय। तर जी विद्यार्थ्यांची मागणी आहे, ज्यासाठी आंदोलन सुरू आहे, ही मागणी जर मान्य झाली तर वयवाढी संदर्भातला नवीन शासन निर्णय प्रसिद्ध होईल आणि त्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि या आंदोलनामुळे पोलीस भरतीच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। वयवाढीच्या निर्णयासंदर्भात आंदोलन करण्यात येत आहे आणि याच आंदोलनामुळे आंदोलनासह या ठिकाणी पहा, पोलीस भरती वयोमर्यादेत जर बदल झाला तर त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, ज्यांचं वय संपलेलं आहे अशांना। परंतु आता सध्या पावसाळा ऋतू आहे, मैदानी चाचणी घेण्यासाठी काही ठिकाणी उशीर होत आहे, काही ठिकाणी मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात येत आहे। अशा सर्व परिस्थितीमध्ये पोलीस भरतीचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे। पोलीस भरतीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वयवाढी संदर्भात कुठलाही शासन निर्णय, कुठलीही माहिती मिळेल ती तुम्हाला चॅनलच्या वतीने पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी।